नमस्कार मंडळी, हे बघा आमची रोप लागण सुरू झालेली आहे। हे बघा आमच्या आता बायका पाऊस थोडा कमी झालाय म्हणून सगळ्यांनी कसा रेनकोट घातलाय आणि ते बघा आमच्या बांधावर कसे गोरब बसलेत। कसं एक लाईनीने आम्ही छान असं भात लागण सुरू केलेली आहे आज दिवसभरात। ते बघा अशी तिथून पासून आम्ही लावत आलोय दूरपर्यंत। अशी आमचे अजून थोडं लावायचं आहे, ते उद्या लावणार आहे। असं आमचा आता हा सीझन सुरू झालाय। आत्ता कुठे सुरुवात झाली, आज जरा पाऊस उघडीप झालाय आणि आता एकमेकींचा आम्ही असं हे जवळजवळ 15 दिवस आमची भात लागण सुरू होणार। आणि हे बघा एक एक भासपोटा पेरलेलं भाताचं आम्ही आता हे लावल्यानंतर ह्याला लोंबू येणार आणि ते आम्ही असं भरून वर्षभरासाठीचं हे आमचं खाणं होते। शेतकऱ्याचं हे असं असते बघा। बघा आमच्या बायका कशा आता गोरब ठेवल्यात आणि रेनकोटावर आल्यात। ते बघा असं एकमेकींचं रोज दिवसभरात मजा करण्यात आमचा दिवस जातोय। चिखलात काम करून ट्रॅक्टरनं चिखल करून घेतलाय आणि आता ही रोप लागण सुरू केली। ह्याला आधी आता आम्ही खत मारून हा चिखल करून घेतलाय नांगरट करून। आता ही आमची भात लागण सुरू। मस्तपैकी दिवसभर पावसात काम करून संध्याकाळी जाऊन निवांत झोपायचं। आता हे एकदा लागण झाली की 15 दिवसांनी मग याची एकदा भांगलन करायची आणि मग त्याला परत खत मारायचं आणि दिवाळीलाही आमचं भात कापणीला येते। आता किती छान हिरवगार शेत वाटते बघा, सगळीकडे हिरवगार आहे ते मस्त। हे बघा हे न लावलेलं शेत आणि लावलेल्या शेतात किती फरक दिसतोय, किती मस्त हिरवगार अगदी छान शेत वाटते। ह्या अशा आमच्या किती वयस्क झाल्या तरी बायका दिवसभर शेतात काम करतात बघा। आत्ताच्या पिढीला कामं नको, खरं या आमच्या बायका वयाची 50-60 ओलांडलेल्या आहेत, खरं एकमेकींचं असं छान दिवसभर काम करतात। असा हा आमचा दिवसाचा दिनक्रम असतोय। हे लागण करत असताना दिवसभराची करमणूक म्हणून कोण जात्यावरची गाणी म्हणते, कोण लग्नातली गाणी म्हणतात, कोण नावं घेतात। एकमेकींचं उद्या काय करायचं याचं नियोजन असते। अशा गप्पा गोष्टी करण्यात आमचा दिवसभराचा वेळ जातोय। उद्याचं नियोजन करताना कोणी माझं पहिला म्हणून भांडण करतात, एकमेकींची चेष्टा मस्करी करून घालवतात। हे लहान मुलं कशी शाळेतला डबा शेअर करून खातात, तसं एकमेकीची भाजी वाटून खातात। आता आम्ही बांधावरची आज तोंड्याची भाजी घेतली, भारंगीची भाजी घेतली, जी बिना खताची बिना केमिकलची अशी आमची खाणे असते।